आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूरचा नवीन महापौर कोण, उपमहापौर कोण, याबरोबरच महापौर पद किती वर्षाचं असेल, महापौर पदा भाजपला असेल की शिवसेनेला असेल, की 5 वर्षात किती महापौर होणार, किती उपमहापौर होणार, स्थायी समितीचे चेअरमन किती होणार, या सगळ्या संदर्भात प्रचंड उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्यात निश्चितपणे आहे. आणि महाधुरळा हाच फॉर्म्युला आत्ता सांगणार आहे. आपण अजूनही जर महाधुरळा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण ब्रेकिंग न्यूज देणारं महाराष्ट्रातलं हे सगळ्यात फास्ट गतिमान चॅनेल आहे. आता वळूया मूळ विषयाकडे. ठरलाय फॉर्म्युला. कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता आली, झेंडा आता फडकणार, महापौर भाजपचा होणार. पण हे सगळं होत असताना कोण महापौर होणार ते सांगेनच, पण महापौर पदाचा कालावधी किती, उपमहापौर पदाचा कालावधी किती, स्थायी समितीच्या सभापतीचा कालावधी किती, हे सगळं ठरलेलं आहे. ते सगळं मी आज सांगतोय आपल्याला. एक बैठक झाली महायुतीच्या नेत्यांची. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, याशिवाय खासदार धनंजय महाडिक, आमदार अंमल महाडिक, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव जे भाजपचे गटनेते, याशिवाय अन्य काही जर पदाधिकारी होते, त्यांची एक बैठक झाली. आणि या बैठकीत एका फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. या चर्चेत काही फॉर्म्युले निश्चित करण्यात आले, कारण एकूण महायुतीचा जो काय डोलारा उभा केला, जे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिघांची मोठ ज्यांनी बांधली, ते प्राध्यापक जयंत पाटील हे सुद्धा या बैठकीत उपस्थित होते. आणि या बैठकीत सगळ्यांची एक चर्चा झाली आणि चर्चेत एक फॉर्म्युला निश्चित झाला. त्याच्यावर शिक्कामोर्तब आज संध्याकाळी होईल किंवा उद्या होईल, पण फॉर्म्युला तयार झालेला आहे. काय आहे हा फॉर्म्युला? सगळ्यात पहिलं महापौर पद. सगळ्यात ज्याच्याकडे लक्ष आहे ते हे पद. महापौर कोल्हापुरात पुढच्या 5 वर्षात 6 महापौर होणार. फॉर्म्युला फिक्स झालेला आहे. 5 वर्षात 6 महापौर, 10 महिन्याला 1 महापौर, हा फॉर्म्युला निश्चित झालाय. त्यातले 3 महापौर भाजपचे असतील आणि 3 महापौर शिवसेनेचे असतील. आता भाजपचा पहिला मान भाजपचा, त्यामुळे पहिला मान भाजपचा असल्यामुळं पहिल्यांदा 6 तारखेला भाजपचा महापौर होईल. त्यानंतर 10 महिन्यांनी शिवसेनेचा महापौर होईल. त्यानंतर पुन्हा भाजपचा महापौर होईल. म्हणजे 5 वर्षात 6 महापौर, 3 महापौर भाजपचे, 3 महापौर शिवसेनेचा, हा फॉर्म्युला निश्चित झालाय. दुसरा फॉर्म्युला उपमहापौर. सेम महापौर सारखंच 3. इथं फक्त आकडेवारी वेगळी आहे. 6 उपमहापौर होणार हे नक्की आहे. त्यातले भाजपचे 3 महापौर असतील, पण राहिलेले 3 महापौर हे राष्ट्रवादी एकाचे नाही, तर राष्ट्रवादी शिवसेना, एका शिवसेनेला नाही, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य या तिघात विभागणी होईल. त्यात साधारणतः शिवसेनेला 2 उपमहापौर पद निश्चित मिळतील. 1 उपमहापौर पद राष्ट्रवादीला किंवा जनसुराज्य पक्षाला मिळणार हे नक्की आहे, कारण जनसुराज्य पक्ष आता यांच्या सोबत येणार, त्यांना 1 पद द्यायचं आहे. त्यामुळं 3 महापौर पद भाजपला, त्यानंतर 2 महापौर पद शिवसेनेला आणि 1 महापौर पद राष्ट्रवादी किंवा जनसुराज्य पक्षाला, अशी विभागणी झालेली आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं पद असते ते स्थायी समितीचं. तिथेही विभागणी झालेली आहे. 2 स्थायी समिती सभापती पद हे शिवसेनेला निश्चित झालेले आहेत. राहतात 4 मध्ये पण पुन्हा विभागणी. त्यातले साधारणतः 3 हे निश्चितपणे भाजपकडे असतील. 1 स्थायी समितीचं चेअरमन पद राष्ट्रवादी पक्षाला
देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, ती मिळण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी जो राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा जे काय फॉर्म्युला होता, तो फॉर्म्युला आहे तसा न वापरता काही बदल केलेले आहेत. म्हणजे तिथं शिवसेना त्यासोबत होती आणि शिवसेनेला सलग 5 वर्षे परिवहन समितीचं सभापतीपद दिलं होतं, पण तो फॉर्म्युला आत्ता नाही. परिवहन, शिक्षण, महिला बाल कल्याण या सगळ्या जे काय सभापतीपद आहेत ते प्रत्येकाने वाटून घ्यायचे आहे. पण महत्वाची 3 पदं मात्र नेमकं कसं असतील हा फॉर्म्युला फायनल झालेला आहे. म्हणजे महापौर पद 6 महापौर कोल्हापुरात होणार, त्यातले 3 महापौर भाजपचे, 3 शिवसेनेचे, 6 उपमहापौर होणार, त्यातले 3 भाजपचे, 2 शिवसेनेचे, 1 राष्ट्रवादीचा असेल. स्थायी समितीचं चेअरमन 2 स्थायी समितीचे चेअरमन हे शिवसेनेचे असतील, 4 चेअरमन हे भाजपचे असतील, त्यातलं एखादं राष्ट्रवादीकडे सुद्धा जाऊ शकतं. या सगळ्या फॉर्म्युलामध्ये एक निश्चित झालं की जनसुराज्य शक्ती पक्ष हा महायुतीसोबत आहे, त्याला 5 वर्षात 1 पद उपमहापौर पद देण्यासंदर्भात चर्चा झाली आणि उपमहापौर पद म्हणजे अक्षय जरग हे 5 वर्षात एकदा उपमहापौर होणार हे नक्की आहे. राष्ट्रवादीनं आग्रह असं धरलाय की आम्हालाही महापौर पद पाहिजे, उपमहापौर पद पाहिजे आणि स्थायी समितीचं चेअरमन पद सुद्धा पाहिजे 5 वर्षात. पण एकूण त्यांची संख्या पाहता 4 नगरसेवक निवडून आलेत, ती संख्या पाहता महापौर पद मिळण्याची चिन्ह स्पष्ट नाहीत, मिळणार नाही हे जवळजवळ निश्चित आहे. पण उपमहापौर आणि स्थायी समिती पैकी 1 पद 5 वर्षात या पक्षाला निश्चित मिळणार आहे. हा झाला फॉर्म्युला, म्हणजे फॉर्म्युला तयार झालेला आहे. आता आपली सगळ्यांची उत्सुकता आहे की महापौर कोण होणार, उपमहापौर कोण होणार, स्थायी समितीचं चेअरमन कोण होणार. एक निश्चित झालं, भाजपचा महापौर होणार, याचा अर्थ उपमहापौर शिवसेनेचा होणार हे नक्की आहे, स्थायी समितीचा चेअरमन भाजपचा होणार हे नक्की आहे. या संदर्भातही महाधुरळा आपल्याला निश्चितपणे बातमी देईल सगळ्यांच्या आधी. आपण अजूनही महाधुरळा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण ब्रेकिंग न्यूजचा बादशाह महाधुरळा. धन्यवाद.